महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे रविवार 9 अगस्त को रायगढ़ दौरे पर पहुंचे। मानगांव में एमएनएस कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों झांझों बाइक रैली और नारों के साथ उनका जोरदार स्वागत किया। शहर में जगह जगह भगवा झंडे और बैनर लगाए गए थे। राज ठाकरे ने मानगांव में दक्षिण रायगढ़ जिला अध्यक्ष राज पाटिल के पार्टी कार्यालय का उद्घाटन किया। इसके बाद उन्हें पिछले कई वर्षों से अधूरे पड़े मुंबई गोवा हाईवे के काम का जायजा लिया। राज ठाकरे ने खुद गाड़ी चलाकर हाईवे पर चल रही काम का निरीक्षण किया। उन्होंने हाईवे के काम में हो रही देरी पर नाराजगी जताई और कहा कि स्थानीय राजनीतिक नेतृत्व, विधायक और सांसद की भूमिका को लेकर भी सवाल उठते हैं। मुंबई गोवा हाईवे का काम लंबे समय से जारी है और कई हिस्सों में अब भी काम अधूरा है। इसके चलते गाड़ी चलाने वाले लोगों और आम लोगों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। राज ठाकरे के निरीक्षण के बाद मुंबई गोवा हाईवे का मुद्दा एक बार फिर चर्चा में है। अब सवाल यही है कि हाईवे का अधूरा काम आखिर कब पूरा होगा और इसके लिए जिम्मेदारी किसकी तय होगी। आइए सुनते हैं अपने दौरे में क्या कुछ कहा राज ठाकरे ने। इथे स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो। गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो। हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे। हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत आल्यात, अशाच होत आहेत। आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत कुठे त्या बायपास, तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल तर बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? काय आहे? आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातले टक्के किती मिळतील या गोष्टींवरती जास्ती विचार आहे। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत। बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात? आता हे तिसऱ्या मुंबईचं केलंय, बरोबर आहे? आता हे तिसरे मुंबई हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे। ही तिसरी मुंबई आता काय, तिसरी मुंबई काय, दुसरी मुंबई काय चालू आहे, ह्या तिसऱ्या मुंबईची जाहीर केले। आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखवतो। या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स थिएटर, संशोधन संस्था आणि बीकेसी पेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे। आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। म्हणजे इथे कोण तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काही करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार। म्हणजे ह्या संपूर्ण पेण, पनवेल, उरण ह्या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? आज जे पुण्याची वाट लागली आहे, जी आपल्या बाकीच्या शहरांची जी वाट लागते, बाहेर कळतंय, बाहेरच्या राज्यांमध्ये कळतंय की काय होणार आहे,
त्याप्रमाणे त्यांच्या पोरापोरींना तयार करतायत ते आणि महाराष्ट्रात पाठवत आहेत. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुलं मुलींना काही माहित नाही की इथे काय होणार आहे, काय घडणार आहे. त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली जात नाहीये की बाबा तुम्ही कुठच्या गोष्टींच्या तयारीला लागा, आपल्याकडे काय गोष्टी येणार आहेत, काही माहिती नाहीये. शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावून टाकायची, त्याच्यामध्ये जमिनी विकायच्या आणि जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे आता. कोकणात तर सर्वात जास्ती. कधी कधी वाटतं आता कुठच्याही डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज. कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची. म्हणजे स्थानिकांच्या काय म्हणतो त्याला जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं. हा जो जमीन मालक आहे हा काय करेल मला जरा सांगा ह्याच्या पुढे. त्यांची पोरं पोरी काय करतील. काय चाटायचे ते रस्ते. आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती. हे कोणासाठी सुरू आहे. मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्याने ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार. हेच सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू. मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे. आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. काही नाही, अंधकार. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे काय आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे. आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत. असाच महाराष्ट्र विकला जाणार.